आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर दुसऱ्या कुठल्याही बाह्य मोटिवेशनची गरज पडणार नाही, कारण जी गोष्ट मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोलले होते की एक ट्रिक जी मला समजली, ज्याच्यामुळे मला कन्सिस्टंट राहायला मदत होतीये, माझं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतंय, ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि प्लस त्याच्यासोबत आणखी एक मुद्दा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो मुद्दा तुम्हाला तुमच्या लाईफमधलं कुठलंही मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यासाठी, कुठलंही डिझायर, कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर 2 मुद्द्यांमध्ये आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की काही व्यक्तींच्या बाबतीत असं का होतं की त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, कोणतेही विशेष प्रयत्न न करता सुद्धा त्या व्यक्तीला जे हवंय ते मिळत असतं आणि आपण त्या माणसांना लकी असं म्हणतो, बरोबर. मग ही गोष्ट का घडते त्यांच्या बाबतीत ते आपल्याला समजून घ्यायचं. माझ्या फॅमिलीमध्ये एक मेंबर आहेत ज्यांच्या बाबतीत मी हे खूप जास्त चांगलं अनुभवलं आहे आणि मी ही गोष्ट फार वेळा शेअर पण केली आहे की त्या माणसाच्या हातात सकाळी पैसा जरी नसेल, संध्याकाळपर्यंत जर त्यांना पैशाची गरज पडली तर कुठून ना कुठून तरी पैसा येणार. कसलीही धडपड न करता कुठून ना कुठून तरी हातामध्ये पैसा येतो. दुसरा मुद्दा म्हणजे जसं आपले काही लोकांसोबत काही ग्रजेस असतात, काही भांडणं असतात, काहीतरी डोक्यामध्ये आपले विचार असतात की या माणसाने मला असं म्हटलेलं आहे, किंवा काही ना काहीतरी एक निगेटिव्ह रिलेशनशिप कोणासोबत तरी असतेच असते. पण त्यांच्या बाबतीत असं आहे की सगळ्यांसोबत छान रिलेशन आहे. इव्हन ज्या माणसासोबत त्यांचा वाद होतो, ज्या माणसांसोबत त्यांची भांडणं होतात, त्यांच्यासोबत सुद्धा नंतर जर पाहायला गेलं तर रिलेशन अगदी चांगलं झालेलं असतं. ते जिथे जातील तिथे सगळीकडे आनंद पसरवत असतात, तिथलं वातावरण छान असतं, लोकांना त्यांच्यासोबत टाईम घालवायला आवडतो आणि टाईम गेलेला पण समजत नाही त्यांच्यासोबत. म्हणजे एखादी व्यक्ती अशी कशी काय असू शकते आणि काहीही प्रयत्न न करता तिच्या ऑलमोस्ट सगळ्या इच्छा पूर्ण कशा काय होतात. तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला ते उदाहरण सांगितलेलं होतं की पेट्रोल पंपावरती आपल्या 2 व्हीलरमध्ये 20 रुपयाचं तेल टाकताना, 20 रुपयाचं पेट्रोल टाकताना जो माणूस स्वप्न पाहत होता की मी एक दिवस 4 व्हीलरमधून येईल, तो माणूस 4 व्हीलर घेतो आणि तेही ज्यावेळेला त्याच्याकडे असं म्हणजे फार मोठा इन्कमचा सोर्स आहे किंवा अगदी कन्फर्म मला इथून पैसे येणारच आहेत वगैरे असं माहीत नसताना. हां, याचा अर्थ असा नाही की त्यांनी बिलकुलच मेहनत केली नाही, पण मॅनिफेस्टेशनसोबत दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे तुमची इच्छाशक्ती तेवढी तीव्र असली पाहिजे. आता ज्यावेळेला आपण इच्छाशक्तीबद्दल बोलतोय, ज्यावेळेला तुमचा फोकस फक्त आणि फक्त त्या गोष्टीवरती असतो, त्यावेळेला त्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. मग अशा माणसाच्या बाबतीत वेगळं काय असतं, या माणसांकडे 2 स्पेशल गोष्टी असतात. ते फॉरगिव्ह पण करतात आणि फॉरगेट पण करतात. ते क्षमा करायला लागतात आणि ते विसरून पण जातात. आपल्याला वाईट सवय काय असते माहिती आहे, कुठलाही प्रसंग घडला म्हणजे साधा सरळ मी घरी असताना कोणीतरी माझे रिलेटिव्ह झाले आणि त्यांनी मला एक टॉन्ट मारला, किती वर्ष झालं परीक्षाच करते, शेवटी काय चुली पुढेच बसायचं आहे, भाकऱ्याच थापायच्या आहेत आणि काय शिकून करणार आहेस, कलेक्टर जरी झाली तरी चुली पुढे जावंच लागणार आहे, चूल आणि मूल हेच तुझं आयुष्य आहे. ती व्यक्ती इतकं बोलून गेली तर ती गोष्ट माझ्या कितीतरी दिवस माझ्या डोक्यामध्ये तशीच घुमत राहते आणि मला कॉन्सन्ट्रेशनला प्रॉब्लेम येतो, मला अभ्यासाला प्रॉब्लेम येतो. सो तुम्हाला हे 2 पॉईंट्स फॉलो करायचे आहेत. एक तर त्या माणसाला फॉरगिव्ह करा, त्या माणसाला माफ करा आणि ती गोष्ट विसरून पण जा, ती गोष्ट डोक्यात ठेवू नका. कारण बऱ्याचदा म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला मागे पण एक उदाहरण सांगितलेलं की माझ्याकडे नवीन कपडे आलेले आहेत, ते मला माझ्या कपाटामध्ये छानसे ठेवायचे आहेत, पण माझ्या कपाटात जागाच नाही, कारण त्याच्यात ऑलरेडी इतके जुने कपडे आहेत आणि मी आत्ता रडत बसले की मी नवीन कपडे कुठे ठेवू. मला ती जागा रिकामी करणं गरजेचं आहे. सो तुमच्या ब्रेनमध्ये फक्त त्याच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या ड्रीमसाठी आवश्यक आहेत, ज्या गोष्टी तुमच्या ड्रीममधला मोठा अडथळा आहेत. सगळ्यात म्हणजे हे जे परत परत येणारे विचार असतात, त्रासदायक विचार, निगेटिव्ह विचार, हा सगळ्यात मोठा ब्लॉक आहे तुमच्या मार्गातला. हा सगळ्यात मोठा ब्लॉक आहे तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण न होण्यापाठीमागचा. हा सगळ्यात मोठा ब्लॉक आहे की तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत आहे, सबकॉन्शियस माइंडची पॉवर तुमची काम नाही करत आहे. ती ॲक्च्युली काम करते पण तुमच्या विरुद्ध काम करते, कारण तुमच्या मेंदूमध्ये तो भुसा भरला आहे सगळा की याने असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, यांनी मला यावेळेला दुखावलं होतं, त्यांनी मला त्यावेळेला दुखावलं होतं आणि त्या गोष्टी आपण इतक्या मनामध्ये घेऊन बसलो आहे. मी तुम्हाला लास्ट टाईम दुधाचं आणि चिखलाच्या बकेटचं उदाहरण दिलेलं होतं, तर सेम तसं काहीसं होतं. म्हणून त्या गोष्टी सोडून द्या, विसरून जा आणि फोकस कशावरती करायचा, माझ्या लाईफमध्ये माझी प्रायोरिटी काय आहे. ठीक आहे. आणि मग इथेच येते दुसरी ट्रिक जी मी आता सध्या फॉलो करते आणि मला त्याचा इतका जबरदस्त फायदा होतोय की ती एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मला ॲक्च्युली मी माझं काम सोडून दुसरं काही करायचा विचार करत नाही. ती दुसरी ट्रिक तुमच्यासोबत सांगते. पहिली ट्रिक तर तुमच्या लक्षात आली असेल
की माफ करा आणि विसरून जा. दुसरी ट्रिक जी आहे ही फार जास्त काय म्हणतात त्याला, म्हणजे मला फार जास्त ती उपयोगी ठरलेली आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा घडते ना लाईफमध्ये, त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असतं. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. ठीक आहे, जे पण काही घडतंय त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असतं आणि ते रिझन आपल्या चांगल्यासाठी आहे, हे फक्त आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ठीक आहे, ट्रिक सांगण्यापूर्वी कालचाच माझा एक एक्सपिरियन्स सांगते. काल दुपारी काम करताना अचानक मला हे जाणवलं की माझ्या फोनमध्ये जे काही मी प्रोजेक्ट इमेजेस सेव्ह केलेले होते, ज्या काही फाईल्स होत्या, जवळपास 300-350 फाईल्स होत्या आणि त्या ॲटोमॅटिकली डिलीट झाल्या. आय डोंट नो की ते कशा डिलीट झाल्या. मी इतकं नंतर शोधलं, मी बरेच प्रयत्न केले, पण त्या परत नाही आल्या. आणि ते इतकं काम, 300-350 फाईल्स, नॉट अ जोक. एवढं सगळं मला नंतर ते फॉर्मॅट बनवणं किंवा एवढं सगळं आता परत तो डाटा रिकलेक्ट करणं हे माझ्यासाठी दिव्य आहे. म्हणजे मी अक्षरशः त्याच्यानंतर मला इतका त्रास झाला, मी रडले खूप, मला खूप वाईट वाटलं, मला समजत नव्हतं की मी एक्झॅक्टली काय करू. त्याच्यानंतर मी माझं सगळं काम बाजूला ठेवून दिलं आणि मी म्हटलं की नाही, आता म्हणजे होतच नाही आहे काय आपल्याकडून, तर आपण झोपूयात. मी थोड्या वेळासाठी झोपले आणि जेव्हा मी उठले त्यावेळेला मी हा विचार केला, कदाचित युनिव्हर्सकडून माझ्यासाठी हा एक संदेश असेल की जे काही जुनं होतं ना ते फार जुनं झालं, आता नवीन काहीतरी ट्राय कर, तुझी क्रिएटिव्हिटी बाहेर काढ, कदाचित याच्यामुळे हे घडलं असेल. आणि मग मी परत माझ्या कामाला लागले. सो एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ गुड रिझन, असं डोक्यात ठेवा आणि कामाला लागा. आणि जी ट्रिक मी फॉलो करते ती तुमच्यासोबत शेअर करते. काहीही झालं, कुठलीही छोट्यातली छोटी गोष्ट मला दुखावणारी झाली किंवा मला त्रासदायक वाटणारी कुठलीही छोट्यातली छोटी गोष्ट झाली ना, तर मी लगेच स्वतःला म्हणते की हे याच्यासाठी होते की युनिव्हर्स तुला सांगते की तू जर तुझ्या ड्रीमच्या मागे नाही धावलीस, तू जर तुझे प्रयत्न नाही केलेस, तर हे असंच होत राहणार आहे लाईफमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ, मी कोणाशी तरी बोलतीये, मला एक्सपेक्टेड आहे की मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला बोलते की त्या व्यक्तीने ॲटलिस्ट मी जे सांगते ते ऐकावं. आणि मग आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला समोरची व्यक्ती हां असं काहीतरी बोलते ना, तर मी बोलते आणि जर समजा समोरच्या व्यक्तीकडून रिप्लाय नाही आला तर मग मला असं त्रास व्हायचा, पहिला चिडचिड व्हायची. आत्ता मी काय विचार करते, आपलं ऐकत नाही आहे ना कोणी, युनिव्हर्स तुला सांगते की अशा म्हणजे स्वतःची पोझिशन अशी बनव, स्वतःला अशा स्टेजवरती नेऊन उभी कर की प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, फक्त तुझंच ऐकलं पाहिजे. म्हणून हे आत्ता होते की समोरची व्यक्ती तुझं ऐकत नाही आहे. समजा मला असं जाणवते की मला कोणीतरी इग्नोर करते, मग आपल्याला इग्नोरन्सचा त्रास होतो, आपल्याला नाही, प्रत्येक माणसाला इग्नोरन्सचा त्रास होतो. मग ज्यावेळेला पण असं इग्नोरन्सचा त्रास होईल ना, त्यावेळेला मी म्हणते आत्ता इग्नोर का करतात, कारण युनिव्हर्स तुला हा संदेश देते, काहीतरी असं कर लाईफमध्ये की तुला कोणी इग्नोरच नाही करू शकणार. उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढ्या पण गोष्टी घडत आहेत, जिथे मला थोडंसं म्हणजे कधी कधी त्या गोष्टी फार मोठ्या नसतात, अगदी क्षुल्लक असतात, पण ते आपल्याला त्रास देऊन जातात. जसं की आपण बोलतोय पण समोरचा माणूस रिप्लाय नाही देते, आपल्याकडे म्हणजे आपण असून नसल्यासारखे काही लोकांसाठी आहे, किंवा आपल्याला म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये समजा काही डिस्कशन सुरू आहे आणि आपल्याला त्याच्यामधलं थोडंसं माहिती किंवा आपण एक्सायटेड आहोत आपला ओपिनियन शेअर करण्यासाठी, पण आपल्या ओपिनियनला तिथे इम्पॉर्टन्स नाही आहे. मग आपल्याला वाटतं नाही यार, मला म्हणजे मी इतकं जीव तोडून सांगत होते, मला माहिती होतं, पण माझं कोणी ऐकलंच नाही. सो आपल्या ओपिनियनला इम्पॉर्टन्स नाही आहे ना, स्वतःला म्हणजे तू आत्ता त्या गोष्टीवरती काम कर की तुझ्याशिवाय दुसरा कोणाचं ओपिनियन इम्पॉर्टंटच नाही असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक छोट्या 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 गोष्टीमधून मी हे शोधतीये की याच्यातून युनिव्हर्स मला काय मेसेज देत आहे, आणि तो मेसेज फक्त मला पुढे पुश करणारा आहे, तो मेसेज फक्त मला वरती घेऊन जाणार आहे, तो मेसेज फक्त मला माझं ड्रीम कंप्लीट करायला लावणार आहे. सो मला असं वाटतं की ही ट्रिक जी आहे ती तुम्ही सुद्धा ॲप्लाय करा आत्तापासून प्रत्येक वेळी. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ गुड रिझन, याच्यावरती विश्वास ठेवा. ठीक आहे, म्हणजे आत्ता उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अगदी सकाळचा नाश्ता नाही मिळाला वेळेवरती, म्हणजे तुम्ही बाहेर राहून स्टडी करत असाल किंवा अगदी घरी जरी करत असाल किंवा एखाद्या दिवशीचा चहा जरी स्किप झाला तरी असा विचार करायचा, यार मला याच्यासाठी तर अभ्यास करायचा आहे की मी जिथे बसलेली असेल ना, माझ्या टेबलवरती चहाला पाहिजे माझ्या टायमिंगला. अगदी छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग काय होतं ना, ज्यावेळेला अगदी छोट्या गोष्टीत तुम्ही ते मोटिवेशन शोधायला लागतात, तुम्हाला बाहेरच्या मोटिवेशनची गरज पडत नाही. पहिली गोष्ट तर
कारण ते प्रसंग तुमच्यासोबत घडत असतात आणि ज्या वेळेला पण तुम्हाला खूप असं आळस आल्यासारखं किंवा कंटाळवाणं फील होत असतं ना, त्यावेळेला तुम्ही लगेच चार्ज होतात की नाही यार मला हे करायचं आहे. का करायचं? कारण मला हे जे काही चालू आहे माझ्या लाईफमध्ये ही प्रत्येक गोष्ट मला बदलायची आहे आणि तुम्ही करायला लागतं. तुमच्या कामावरती तुम्ही तुटून पडता. आता काही लोक जर असे असतील की ज्यांना काहीही झालं तरी फरकच पडत नाही, तर त्यांच्यासाठी ह्या ट्रिक्स लागू होणार नाहीत. पण हां, जर असा विचार करून तुम्ही चालायला लागाल, हां, पण त्याचा अर्थ असाही नाही की मला कोणीतरी इग्नोर केलं मग मी तेच डोक्यात घेऊन बसले, मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं, माझ्या डोक्यात फक्त तेच, मला काय इग्नोर केलं असेल, मग मी इतकी पण इम्पॉर्टंट नाही आहे का, मग माझा येऊन काय फायदाच नाही आहे का, हे असले विचार करायचे नाही. त्यावेळेला पहिली ट्रिक जी आहे ती लागू करायची. फॉरगिव्ह करा. समजून घ्या की त्या म्हणजे समोरची व्यक्ती तुम्हाला काही असं टॉन्टिंग वगैरे करत असेल तर त्या माणसाची मानसिकताच तशी आहे, त्या माणसाची विचारसरणी तशी आहे, त्या माणसाचं अपब्रिंगिंग तसं आहे. दॅट इज नॉट युअर फॉल्ट. मी काय करू शकते याच्या बाबतीत की चल बाबा तुला माफ केलं, पण हां, मला माझं इम्पॉर्टन्स वाढवायचं आहे, मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी असं कमवायचं आहे की मला हे सगळं परत फेस नाही करायचं आणि म्हणून त्याच्यासाठी कामाला लागा. सो काही जणांना या दोन गोष्टी कॉन्ट्रास्ट वाटतील, पण ॲक्च्युली या दोन गोष्टी इंटरलिंक्ड आहेत आणि ज्यावेळेला हे तुम्ही करायला लागतात डोक्यातला नको तो कचरा सगळा आपोआप बाहेर जातो आणि ज्यावेळेला कचरा बाहेर पडलेला असतो डोक्यातला, तुम्ही जे काम करताय ते तुम्ही 100% डेडिकेशननी तर करताच, पण त्याचा रिझल्ट पण तुम्हाला चांगला मिळतो. मी याच्यापूर्वी तुम्हाला रिझल्ट मॅनिफेस्टेशनबद्दल बोलले होते. तुम्ही ते मॅनिफेस्टेशन स्टार्ट केले की नाही हे मला कमेंट करून सांगा, कारण त्या व्हिडिओखाली खूप जणांनी कमेंट करून सांगितले की मी आजपासून सुरू करणार आहे. सो तुम्ही ऑलरेडी सुरू केले की नाही हे मला सांगा. या दोन्हीपैकी कुठली ट्रिक तुम्हाला जास्त युजफुल वाटते ते मला सांगा. दोन्ही वाटत असतील तर दोन्हीही युजफुल आहेत असं सांगा आणि कमेंटमध्ये फॉरगिव्ह आणि फॉरगेट हे दोन शब्द जे आहेत ते टाईप करा आणि फक्त टाईप करू नका, ते इम्प्लिमेंट करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट काहीतरी त्याच्या पाठीमागे रिझन आहे, काहीतरी चांगलं रिझन आहे म्हणून घडते, तर एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ गुड रिझन हे सुद्धा टाईप करा. कारण ही गोष्ट तुम्हाला एक अशी एनर्जी देईल, तुमच्या व्हायब्रेशन्स त्या लेवलला जातील की ऑब्वियसली तुम्ही मग त्याच व्हायब्रेशन्स त्याच्यानंतर तीच एनर्जी जी आहे ती अट्रॅक्ट करायला लागाल आणि ज्यावेळेला तुम्ही ती एनर्जी अट्रॅक्ट करायला लागाल तुमचं मॅनिफेस्टेशन पण पूर्ण व्हायला लागेल. सो मला आशा आहे की मला ज्या गोष्टी फायदेशीर ठरत आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते, तर त्या तुम्हाला पण फायदेशीर ठरत असतीलच. जर ठरत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आणि पुढचे या सिरीजचे पुढचे पार्ट्स पाहण्यासाठी, तुमचा रिझल्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.